नमस्कार मैत्रिणींनो, आज आमचा म्हाळा आहे. तर आज आमच्या म्हाळासाठी आम्ही काय काय नैवेद्य बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते. बघा मैत्रिणींनो, पाट्यावलं पुरण, जुन्या पद्धतीचं पुरण वाटण आहे हे. त्याची घडी बघा कशी पडते. आता ही यात मिसळायचं का? इतकं त्यातच का टाकून कमी करत ह्या इतक्या कणकी टाकलंयचं एक चमचा नाही मग मग असं हे बघा कणिक मर्दायचे चाललेले आहे पाट्यावरती. जास्त काही कुरवडी. ह्या नैवेद्यासाठी भाज्या बनवल्या त्या मेथी, कारलं, गवारी, भेंडी, आळूची वडी. ही बघा कटाची आमटी. गुळवणी. पाट्यावरचं पुरण वाटण झालेलं आहे आमचं. ही जर तिकडे आता हे तवा कुठं कुठं ठेवायचा आणि हे का परत तव्यात टाकायचं असले तर आल्याचा तुकडा नाही आपल्याकडे वाजने वाईट का असला योग नक तरी बाद झाला. गरमागरम भजिया खायला. तर मैत्रिणींनो, बघा आपलं कणिक पुरण पाट्यावलं झालेलं आहे. आता पोळ्या करायला घेऊया. आमटीला पण कड आलेला आहे बघा, कसा तरी आली त्याला. मी तर जम्पर त्योच घातला पण आता हिनं चालू केलंय त्यातच जायला ऐकाय गेलं तर काय. बघा ही आमटी. ठेवते तू उभं करून लटपोळी.
काट काट बारीक लाटा होत मग नाजूक दिसती, मध्ये जाड राहिली तरी चालते. ही बघा पोळी आपली तयार आहे लाटून. आता भाजूया. सांगितलंच का ग जीजी? कुठं गावला रात्रीच तुला विचारायची होती. कुठू ते म्हातार बाबाचा पिशवी लावून ठेवत जा. कचकून कचकून प्रत्येक सारवणाला म्हातारीच फोटो तर गायब केलं. काय हे बघा पोळे आपले कसे टमकन फुगले. पाट्यावरचे कणिक पुरणाचे पोळे चवीला खूप छान लागते. कोण आया? बोला काय बोलायचं असलं. तुला काय काय म्हणू का? येतच नाही. नंतर काय एखादा उखाणा घ्या. होय हा, नाही अगं बाय बाय बाय. गाणं म्हणा. काय म्हणा. हे बघा आपली पोळी मऊ आणि लुसलुशीत बघा. टाकू काय हा टाकतेस. हे बघा मनी मध्येच लुडबुड करते. तिला भूक लागले चपाती टाकले तरी खात नाही. मैत्रिणींनो बघा आपल्या पोळ्या आता बनवून झालेल्या आहेत. आता अवस्थेवरची घरटी एक माणूस जेवायला सांगितले आहे. आता ते जेवायला यायला चालू झालेत, तेव्हा आता त्यांना जेवायला वाढूया आपण. तर मैत्रिणींनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.